आई वडील जसे आपल्या मुलाला सांभाळतात, त्या मुलाचं रक्षण करतात, तसा एक शेतकरी त्या पिकाला, आपल्या शेतीमध्ये पिकाला पेरतो, त्याची एका लहान बाळासारखी काळजी घेतो, त्याला खत पाणी व्यवस्थित करतो आणि तेच पीक मोठं झालं, तेच पीक त्याच्या हातामध्ये आलं. त्या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये जाणारा घास, आज त्या शेतकऱ्याच्या तोंडामध्ये जाणारा घास हिसकावून घेतला जातोय. आज दुष्काळ पडतोय मायबापांनो, जिथं तिथं पूर येत आहेत. शेतकऱ्याची काही वाईट अवस्था आहे रे मायबापांनो, मदत करा त्या शेतकऱ्याला कधीतरी. बघा त्या शेतकऱ्याची अवस्था. अरे शेतकरी माझा बाप राजाच आहे आणि तो कायम जगाचा राजाच राहणार आहे. कोण शेतकऱ्यासारखं श्रीमंत कोणीच नाही, शेतकरी राजा आहे. आजही तुम्ही कुठंही जा, बघा तुम्ही हॉटेलमध्ये पिझ्झा ऑर्डर करण्याच्या अगोदर त्याच्यात जेवढं आपल्याला जीवनसत्व, त्याच्यात जेवढी ताकद नाही ना, तेवढी आपल्या शेतकऱ्यानं कष्ट करून शेतामध्ये पेरलेल्या बाजरीमध्ये, गव्हाच्या त्या चपातीमध्ये जेवढं आपल्या शरीराला ताकद मिळते, जेवढे आपल्याला त्याच्यातून एनर्जी मिळते, त्या आपल्याला हॉटेलच्या पिझ्झ्यामधून मिळत नाही रे मायबापांनो. शेतकरी राजाच आहे आणि जोपर्यंत शेतकरी राजा आहे, पण त्या शेतकऱ्याला आपण कधीच त्याच्या पिकाला भाव देत नाही. बघा त्या शेतकऱ्याची किती वाईट अवस्था आहे. कधीतरी आपल्या नातेवाईकातले आपले कोणीतरी पाहुणे रावळे असतील, बघा त्या शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली, त्यांना जरा मदत करा, त्यांच्याकडे पहा. ज्या शेतकऱ्यानं ज्या आपल्यासाठी शेतामध्ये बी पेरलं, पीक पेरलं, पण त्या शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली. आजही ते सोशल मीडियाचे व्हिडिओ पाहिले तर त्या शेतकऱ्याची अवस्था बघून आपल्याही डोळ्यात पाणी येतं. एवढी वाईट अवस्था त्या शेतकऱ्यांची झाली मायबापांनो. पण ऐका, काळ फार बदलत गेला. पूर्वीचे संस्कार चांगले होते, पूर्वीची संस्कृती चांगली होती. आता देवाला मानत नाही, देशाला मानत नाही, धर्माला मानत नाही. ऐका मायबापांनो, लहान मुलांना चांगले संस्कार द्या. काय करा, कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. अरे वारकऱ्याला भीती वाटत होती रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची. अरे गावकऱ्याला भीती वाटत होती दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. अरे पुजाऱ्याला भीती वाटत होती मंदिरामध्ये देवपूजा करण्याची. माय माऊल्यांना भीती वाटत होती गावामध्ये फिरण्याची. ऐका ऐका, अरे स्वाभिमानच काय, अभिमानच काय, गावकऱ्यांचा स्वाभिमान सुद्धा घाण ठेवला होता. कोण वाचवेल, कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला? काय करावं, काय करावं असा विचार एका महाराष्ट्रातल्या एका स्त्रीनं केला आणि सह्याद्रीच्या कडेवरती येऊन रावलेली ती भवानी माता आहे. त्या भवानी मातेसमोर या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीनं जावं. त्या जिजाऊ साहेबांनी त्या जगदंबे समोर, त्या शिवाई देवी समोर जावं आणि त्या शिवाई देवी समोर जाण्यासाठी घोडा आणायला सांगितला. घोडा घेतला. माझ्या जिजाऊ साहेबांनी घोड्यावरती टांग टाकली. घोड्यावरती बसल्या माझ्या जिजाऊ साहेब. टप 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 करत तो घोडा आला. त्या शिवाई देवी समोर येऊन घोडा उभा राहिला आणि घोडा उभा राहिला. घोड्यावरून माझ्या जिजाऊ साहेबांनी खाली उतरावं. पाहावं समोर शिवाई देवी दिसते. त्या शिवाई देवीला माझ्या जिजाऊ साहेब म्हणतात, ए शिवाई देवी, ए भवानी, ए जगदंबे, ऐक ना ग, या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय, मंदिरं उद्ध्वस्त होत चालली, वारकऱ्याचा रामकृष्ण हरी मंत्र संपत चालला, गावकऱ्याला भीती वाटते दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची. अगं कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला? माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल की त्यानं हे स्वराज्य निर्माण केलं पाहिजे, असा विचार माझ्या जिजाऊ साहेबांनी केला आणि त्या शिवाई देवीला दार उघडायला सांगितलं. त्या शिवाई देवीला दार उघडायला आणि पैठणचे सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराजांनी माझ्या जिजाऊ साहेबांची प्रतिज्ञा ऐकली आणि पैठणच्या सुप्रसिद्ध माझ्या एकनाथ महाराजांनी सुद्धा त्या बैयेला दार उघडायला सांगितलं. कसं दार उघडायला सांगितलं तर ऐका, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, तुळजापूरचे भवानी दार उघड, सप्तशृंगी माते दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता, दार उघडाय सांगितलं. दार उघड बाई आता, दार उघड बाई आता, दार उघड, दार उघड बाई आता. बसलेले सर्वांनी टाळ्या सोबत, पकवाजा सोबत एक टाळी. एक 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 एक. वा वा वा. उघडायला सांगितलं दार. अरे कुणाला दार उघडायला सांगितलं? कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेला दार उघडायला सांगितलं. माहूरगडच्या रेणुका मातेला दार उघडायला सांगितलं. अरे वणीच्या सप्तशृंगीला दार उघडायला सांगितलं. तुळजापूरच्या तुळजा भवानीला दार उघडायला सांगितलं. आळंदीच्या आळंदीला ज्ञानोबा यांना दार उघडायला सांगितलं. पंढरीच्या विठाईला दार उघडायला सांगितलं. उघडलं गेलं दार आणि
आला माझ्या जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आला. शिवनेरीवरती जन्म झाला. काय नामकरण करायचं पुत्राचं. त्यावेळेस दासी पळत आली. दासीनं विचारलं, साहेब आपल्याला पुत्र झालाय, काय पुत्राचं नामकरण करायचं. माझ्या जिजाऊ माँसाहेबांनी सांगितलं, त्या आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने आम्हाला पुत्र झाला. शिवनेरीवरती जन्म झाला. नामकरण करा शिवाजी. झालं नामकरण शिवाजी. माझा राजा हळूहळू मोठा होऊ लागला. जिजाऊ माँसाहेब सांगतायत, राजा प्रतापगड ताब्यात घ्यायचाय. राजा माँसाहेब प्रतापगड ताब्यात घ्यायचाय. हो राजा, पण राजा स्वराज्य निर्माण करण्यासाठी अभिषेक करावा लागेल. हो राजा माते अभिषेक करायचाय. हो राजा. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या दादांनो, गोवा गुटखा खाणाऱ्या माझ्या काकांनो, आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या राजासारखा कुणी अभिषेक घातलाही नाही आणि या पुढे घालण्याचं धाडसही केलं नाही. चालू राहून द्या. फक्त टाळाचा आवाज आणि याचा आवाज जरा कमी करा. कमी हा टाळीचा आवाज येऊ द्या जरा. मला सांगितलं अभिषेक करायला, पण कशाचा अभिषेक आहे. अरे करतोय त्या महादेवाला आपण अभिषेक. कशाचा अभिषेक करतोय. दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे, गोमूत्राचे अभिषेक केले त्या महादेवाला. पण ऐका, वा वा, माझ्या जिजाऊ माँसाहेब सांगतायत, राजा त्या महादेवाला अभिषेक करायचाय. राजा दुधाचा, तुपाचा, ताकाचा, पाण्याचा, दह्याचा आणि गोमूत्राचा नाही. राजा मग राजा कशाचा अभिषेक. राजा तुमच्या रक्ताचा अभिषेक करा. मग ते रक्ताचा अभिषेक. हो राजा रक्ताचा. राजानं घोडा घेतला. माझा राजा घोड्यावरती बसला आणि घोड्यावरती बसून निघालाय घोडा. टप 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 टप. वा वा, एकदा मृदुंगाचार्यांसाठी जोरात टाळे. हा टप 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 टप. आला हा. वा वा वा, टप 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 टप. आला तो घोडा आला. घोडा कुठं आला. घोडा महादेवाच्या मंदिरासमोरून घोडा उभा राहिलाय. घोड्यावरून माझ्या राजानं खाली उतरावं, जावं त्या महादेवासमोर चालत महादेवाला नमस्कार करावा माझ्या राजानं. आणि महादेवाला माझा राजा म्हणतोय, ए महादेवा, ए भोळा शंकरा, ए शंभू शंकरा, ए देवा झाले ना तुला अभिषेक. दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे, गोमूत्राचे अभिषेक झाले रे महादेवा. तुला अभिषेक होतोय, पण असला नाही, आज माझ्या रक्ताचा अभिषेक होतोय. राजानं कमरेची समशेर बाहेर काढली आणि आपल्या उजव्या हातावरती वार केला. यातनांचा जाळ झाला आणि माझ्या राजानं या स्वराज्यासाठी त्या महादेवाला अभिषेक केला. झाला अभिषेक. जिजाऊ माँसाहेब सांगतायत, राजा प्रतापगड ताब्यात घ्यायचाय. प्रतापगड पण कुणी राखलाय प्रतापगड. उदयभान आहे, त्यानं राखलेला आहे तो प्रतापगड. पण ऐका, सय्यद बंडा त्याच्या सोबत होता. तो अफजल खान होता. सय्यद बंडा त्याच्या सोबत होता. त्यानं तो गड राखलेला होता. निघालाय माझा राजा प्रतापगडावरती खानाला भेटण्यासाठी. आणि खानही आलाय माझ्या राजाला भेटण्यासाठी. खान कसा आलाय तर ऐका. खान डौलत डुलत आला. खान डौलत, हा खान डौलत, खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. खान आलाय डौलत डुलत आणि खानासोबत कोण आहे माय बापांनो. अरे सय्यद बंडा आहे. सय्यद बंडा काय करायचा, घर घर दानपट्टा फिरवून 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. असा सय्यद बंडा खानाच्या सोबतीला आहे. पण माझा राजा काय कमी होता का. अरे आला माझा राजा सुद्धा खानाच्या भेटीला. माझ्या राजा सोबत कोण आहे. माझ्या राजा सोबत जीव आहे. अरे तो सय्यद बंडा 9 फुटाचा माणूस उडवत असेल ना, तर माझा जीवा सुद्धा गरगर 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 दानपट्टा फिरवायचा आणि सर दिशीन 9.5 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. असा माझ्या राजाचा मर्द मावळा जीवा महाला होता. आला राजाची भेट होणार आहे. समोर उभाय खान आणि समोर उभाय माझा राजा. आणि तो खान म्हणतोय, आओ शिवाजी आओ, आओ हमारे गले लग जाओ. हा 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 हा, आओ राजे आओ. असं म्हटल्यानंतर खान हाक मारी तो हसरी
खान हाक मारितो हसरी. खान हसत हसत हाक मारतोय. झाली खानाची आणि राजाची भेट झाली. मिठी जबरदस्त पडलेले. खानानं काय केलं? माझ्या राजाच्या मानेला मान दाबली. खान दाबिमान मान्याला, खान दाबिमान मान्याला कोठारीचा वार त्यानं केला. कोठारीचा वार केला मान दाबून. पण ऐका, माझा राजा चतुर होता, माझा राजा हुशार होता. माझ्या राजानं वाघनक्या होत्या, त्या वाघनक्या त्या खानाच्या छातीत घातल्या आणि खानाचा कोथळा फोडून बाहेर काढला. ऐका, असा माझा राजा त्या प्रतापगडाला ताब्यात घेऊन गेला. असा माझा राजा होता. पण ऐका, माझ्या राजांना अनेक मुठबळ मावळ्यांना सोबत घेतलं आणि अवघ्या सैतानांना नडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावरती 33 कोटांनी ज्यांना झुकून, 33 कोटी देवी देवतांनी ज्यांना झुकून मुजरा केला ना, असा माझा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन अवघ्या सैतानांना नडून गेला. माझ्या राजानं काय करावं? मुठभर मावळ्यांना सोबत घेतलं. ताना सांगतोय राजा, त्या इडा राजा, त्या इडा राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राईबाचं. अरे काय लढायचे त्या काळचे मावळे. सकाळी उठे रणांगणावरती सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आणि आताचे मावळे सकाळी उठे दारूच्या अड्ड्यावरती सुटे, बाटली फुटे पण माग नाही हटे. सगळा काळ बदलला. ऐका, त्या माझ्या राजाच्या नावाची कीर्ती सर्वांना एकदा जय जयकार करायचा. टाळ नको, सर्वांनी एकदा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की. ऐका, असा जय जयकार केल्यानंतर माझ्या देवाला सुद्धा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.